नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो नवीन पोलीस भरती संदर्भात आणि पुणे कारागृहाचं जे ग्राउंडचं कट ऑफ लागणार आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे. त्यामुळे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती आणि परफेक्ट माहिती पोलीस भरती संदर्भात प्रत्येक सूक्ष्म हालचालीवर आपलं लक्ष असतं, त्याच्यावर तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, लक्षात घ्या, सर्वात प्रथम आपल्याला बघायचं की पुणे कारागृहाचं जे फायनलचं ग्राउंडचं जो कट ऑफ लागणार आहे तो काय लागणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की पुणे कारागृहाचं ग्राउंड बरेच दिवस झालं चालू आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या अडचणी देखील आल्या, बऱ्याच जणांना मार्क देखील कमी पडले आहेत. आणि आपण मार्काची वर्गवारी जर बघितली तर मित्रांनो, मार्क जर कशाप्रकारे पडलेले आहेत तर मार्क जे आहेत ते 30, 32, 36, 38, 40 या दरम्यान मार्क बऱ्याच विद्यार्थ्यांना आहेत. कारण की जेवढ्या ग्राउंडपर्यंत आतापर्यंत झालेत आणि एका दुसऱ्या दिवशी फक्त 45, 48 अशा प्रकारे मार्क पडले आहेत. त्याआधी नाहीतर विद्यार्थ्यांना मार्क जे 30, 32 अशाच प्रकारे मार्क पडले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की मार्क कशामुळे कमी पडलेत त्याचा आधी आपण अंदाज घ्यायला पाहिजे. कारण की बरेच दिवस झाले या पुणे कारागृहाचा जो गोंधळ उडालेला होता, कारण की ग्राउंड होणार का नाही, ग्राउंड होणार का नाही, ग्राउंड होणार का नाही, अशा प्रकारचे बरेच जणांचे मनात शंका होती. पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ग्राउंड होणार, ग्राउंड होणार. पण आता ग्राउंड चालू झालेला आहे. आता 25 तारखेपर्यंतचे ॲडमिट कार्ड देखील आलेले आहेत, 25 मार्चपर्यंतची. आणि त्याच्या आधी तुम्हाला सांगणार कट ऑफ काय जाऊ शकतो आणि तुम्हाला मार्क किती घेणे गरजेचे आहे. कारण की आतापर्यंत ज्यांचे ग्राउंड झाले त्यांचं झालं, पण आता इथून पुढे ज्यांचं ग्राउंड राहिलेलं आहे अगदी 10 ते 12 दिवस फक्त ग्राउंड राहिलेलं आहे. त्यानंतर पूर्णपणे ग्राउंडची प्रोसेस पूर्ण होऊन जाईल. त्यानंतर लेखी परीक्षेला आपल्याला सामोरं जाण्यासाठी ग्राउंडला किती मार्क घेणे गरजेचे आहे देखील तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही ओपन कास्टचे असाल तर ओपनच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 40 मार्काचा कट ऑफ जो आहे तो लागण्याची शक्यता आहे. कारण की यावेळेस मी एवढं सांगणार नाही की मोठं, कारण की विद्यार्थ्यांना मार्काची वर्गवारी लक्षात घेतली, मार्क कशा प्रकारे पडले ते एकदम कमी प्रकारे मार्क जे पडलेले आहेत. आणि त्यामुळे ओपनचा कट ऑफ जो आहे तो फक्त 40 मार्काचा कट ऑफ जो आहे तो लेखीसाठी लागणार आहे. मित्रांनो, लेखी परीक्षेला बसण्यासाठी 40 मार्क तुम्हाला गरजेचे आहे. त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ बघितला आपण तर ओबीसीचा देखील 38 मार्काचा कट ऑफ याच्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. याच्या पुढे कट ऑफ जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की 38-36 पर्यंत शेवट कट ऑफ जाईल, ह्याच्या खाली कट ऑफ जाणार नाही. आणि 40 शेवट 42 पर्यंत कट ऑफ लागू शकतो, ह्याच्या पुढे कट ऑफ जाणार नाही. कोणी जर तुम्हाला सांगितलं असेल ओपनचा कट ऑफ 45 मार्कात लागणार तर कुठल्याही भूलतापावर बळी पडू नका, असल्या अफवावर विश्वास ठेवू नका. जर तुमची टोटल ग्राउंडची मिळून 40 मार्काची होत असेल, ओपन असाल तर तुम्हाला 100% लेखी परीक्षेला बसता येणार आहे, याच्यावर कुठलीही शंका नाही. जर तुम्हाला लेखीला 40 मार्क, ग्राउंडला 40 मार्क पडत असतील तर तुम्ही लेखीची तयारी करा. कारण की जेणेकरून तुमचा योग्य प्रकारे अभ्यास चालू होईल. आणि कुठल्याही आता बऱ्याच जणांचा काय विषय होतो की सर आम्हाला मार्क 40 आहेत, कुणाला 38, कुणाला 36 आहेत, सर आम्ही लेखीची तयारी करावी का नाही, असे बऱ्याच जणांचे मेसेज येतात. पण विद्यार्थ्यांनो, कसं असते माहिती आहे का, जर कुणाचं नशीब कधी बदलेल किंवा आता आपल्याला माहिती आहे लेखी परीक्षे ग्राउंडसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क पडलेले आहेत. त्याच्यामुळे ग्राउंडचा कट ऑफ कधी कधी कमी देखील लागू शकतो. ह्याच्यामुळे काय होऊ शकते काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण फक्त अभ्यासाच्या सानिध्यात राहिलं तर आपलं 100% येतं कुठं ना कुठं धागा दोरं कुठं तर जुळून येत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की अभ्यास तयारी लागा, जेणेकरून तुम्हाला उद्या जर तुम्हाला लेखी परीक्षेला बोललो तर तुमची तयारी असावी. कारण की जर तुम्हाला कमी मार्क असून देखील तुम्ही अभ्यास करत नसाल तर तुमचं हे चुकीचं आहे. कारण की तुम्ही 100% अभ्यासाच्या सानिध्यात राहिला तर तुमचं उद्या जर तुम्हाला लेखी परीक्षेला बोलवलं तर तुम्हाला तिथं चांगल्या प्रकारे मार्क पडता आली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की कट ऑफ काय लागेल आपल्याला काय घेऊन नाही, फक्त जेव्हा कट ऑफ लागेल त्याविषयी आपल्याला कळेल कट ऑफ असेल पडला, तेव्हा तुमचं सिलेक्शन यादीमध्ये नाव येईल, तेव्हा तुम्हाला पूर्णपणे स्वतःवरचा विश्वास देखील बसणार नाही अशा प्रकारे. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की फक्त आपण एकच करायचं आहे की असल्या भानगडीत पडायचं नाही किंवा आम्हाला एवढीच मार्क आहेत मग आम्ही अभ्यास करायला तयारी पाहिजे का किंवा आम्ही अभ्यास केला पाहिजे का, असं बऱ्याच जणांच्या मनात शंका आहे. पण जर तुम्ही ओरिजिनल पोलीस भरती करत असाल तर तुम्ही 100% असले प्रश्न विचारले नाही पाहिजे, जेणेकरून तुम्ही फक्त अभ्यासाने अभ्यास केला पाहिजे. जर तुम्ही फक्त पोलीस भरतीच तुम्हाला ध्येय असेल, पोलीस भरती तुम्हाला 100% नोकरी लागायची असेल तर तुम्ही फक्त लेखी आणि ग्राउंडचा विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की आता मी तुम्हाला कशामुळे सांगितलं तर बरेच विद्यार्थी अशा प्रकारे प्रश्न विचारतात की सर लेखीला मार्क कमी आहे तर मग अशा प्रकारे काय होईल का, कुठं काय होईल का, असं काय नाही, कधी काय होतं आहे सांगता येत नाही. कारण की आता कॉम्पिटिशन कमी झालेली आहे. कारण की बरेच विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये होऊन गेलेले आहेत. चांगले चांगले विद्यार्थी, टॉपचे विद्यार्थी मुंबई पोलीसला लागून गेले आहेत. आणि जे राहिलेले खालचा मी तुम्हाला म्हणजे गाळगुट म्हणता येईल त्याला, आणि हो पूर्णपणे गाळगुट जातो, पुन्हा एकदा चाळून काढण्याची गरज आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की आता बरेच विद्यार्थी आता सलग 3दा भरती झाली. त्याच्यामुळे बरेच टॉपचे विद्यार्थी जे ते पोलीस होऊन गेले आहेत. आता राहिलेले नवीन विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सांग काय विद्यार्थी कसं असतं, नवीन विद्यार्थी
ग्राउंडमध्ये परफेक्ट असतात पण लेखीमध्ये कमी असतात, आणि जुने विद्यार्थी लेखीमध्ये परफेक्ट असतात पण ग्राउंडमध्ये कमी झालेले असतात. अशा प्रकारच्या भानगडी असतात. त्याच्यामुळे जर नव्या विद्यार्थ्याला संधी पाहिजे असेल तर त्यांनी 100% ग्राउंडमध्ये मार्क पाडणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांना लेखीमध्ये जर कमी मार्क पडले तरी देखील त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल. फक्त का तर नवे विद्यार्थ्याचा विषय का होतं तर नवे विद्यार्थी पूर्णपणे जोशामध्ये का पूर्णपणे भरती सामोरं जातात, पण जुने विद्यार्थ्याला कसं असते सगळं माहीत आहे कुठं काय आहे, मग एवढं सिरियसली घेत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की जुन्या विद्यार्थ्याचं इथं बरेच जुने विद्यार्थी लागून गेलेत. आता नवीन विद्यार्थ्यांचंच इथं काम होणार आहे. आता नवीन पोलीस भरती जी येणार आहे 2025ला. आता आपल्याला माहिती आहे की मार्च महिन्यात चालू आहे. मी सातत्याने सांगत आलेलो आहे की मार्च महिन्यामध्ये पोलीस भरतीला जाहिरात येईल मार्चमध्ये, पण आणखीन पण अजून काय आलेलं नाही किंवा पोलीस भरतीला उशीर का लागत आहे तर या पुणे कारागृह एकमेव कारण आहे. त्याच्यामुळे या पुणे कारागृहाचं जेवढ्या लवकर प्रक्रिया पूर्ण होईल, ग्राउंडची प्रोसेस पूर्ण होईल, तेव्हाच या नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. फक्त मार्च महिन्यामध्ये 1001% जाहिरात येणार म्हणजे येणार ह्या मार्च महिन्यामध्ये. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल देखील लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती, परफेक्ट माहिती पोलीस भरती संदर्भात योग्य GR जे येतात पूर्णपणे माहिती आपल्याला टेलिग्राम चॅनलवर व्हॉट्सअप ग्रुपवर बघायला मिळेल. दोन्ही व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याआधी तुम्हाला फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती बघायला मिळेल. मी तुम्हाला का सांगितलं तर ह्या ज्या गोष्टी असतात, कारण की आपल्याला सातत्याने माहीत असतं की तुम्ही बारकाईनं निरीक्षण केलं तर नवे विद्यार्थी ग्राउंडमध्ये पुढे असतात. म्हणजे जे 12वी झाले नुकतेच किंवा भरतीचा एकदा देखील अनुभव दिलेला नाही, ते विद्यार्थी फास्टमध्ये ग्राउंडमध्ये मारत असतात आणि त्यांचाच तिथं लेखीमध्ये मागं पडतात. तर कशामुळे तर त्यांना जास्तीत जास्त अनुभव नसतो, आणि जे जुने विद्यार्थी आहेत ते ग्राउंडमध्ये मागं पडतात आणि लेखीमध्ये पुढे असतात. तर असल्या प्रकारच्या भानगडी असतात. त्याच्यामुळे आपल्याला जर पोलीस भरतीचं करायची असेल तर दोन्ही याचा समतोल राखावा लागतो, लेखी प्लस ग्राउंड. दोन्ही गोष्टीचा अभ्यास करावा लागतो, दोन्ही गोष्टीमध्ये परफेक्ट व्हावं लागतं, तेव्हा त्या पोलीस भरतीमध्ये टिकून राहता येतं. आता फार काळ इतर कास्टवाले यांचं जरा बऱ्यापैकी आहे, पण ओपनवाल्याच्या विद्यार्थी जरा अवघड आहे, कारण की जास्तीत जास्त मार्क घेणे गरजेचे आहे. आपल्याला माहिती आहे ओपनचं मेरिट कशा प्रकारे लागतं, हायस्ट मेरिट लागतं, आणि त्यामुळे बरेच विद्यार्थी ओपनच्या विद्यार्थ्यांनी तर गाळ पडून जमणार नाही. जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला एकमेव काम करायचं की आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती बघायला मिळेल, आणि योग्य माहिती मी तुम्हाला सांगत असतो. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. आता पुणे कारागृहात सांगितलेलं आहे की 40+ ओपनचं लावून जाईल, ह्याच्या पुढे जाणार नाही. आता लेखी तयारी देखील कशा प्रकारे करायची हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त आता विषय असा आहे की नवीन पोलीस भरती कधी निघणार ह्या गोष्टीच्या बरेच जण प्रतीक्षेत आहेत. आणि मी तुम्हाला मागाशी का सांगितलं तर बरेच विद्यार्थी टॉपचे विद्यार्थी पोलीस होऊन गेलेले आहेत. 3 वेळेस पोलीस भरती झाली, लक्षात घ्या. 3 वेळेस पोलीस भरती झाल्यामुळे हे बरेच विद्यार्थी याच्यामध्ये वगळून गेलेले आहेत. आता राहिलेले जे आहेत ते खाली विद्यार्थी, अनुभवी विद्यार्थी राहिले. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की आता बार कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे. म्हणजे कॉम्पिटिशन तसं आहे, पण कॉम्पिटिशन कसा म्हणता येईल की फक्त बेरोजगारी वाढलेली आहे. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की पण आपल्याला माहिती आहे पोलीस भरती म्हणले की 800 900 गवशे. आपण एक व्हिडिओ बघितला असेल, एका विद्यार्थ्याचा गोळा देखील उचला येत नाही, तो विद्यार्थी पोलीस भरतीला. म्हणजे अशा प्रकारे बरेच विद्यार्थी फेक विद्यार्थी आलेले असतात. उगाच भरलेला असतो, कोणी ह्यानं भरला त्यानं भरला म्हणून मी भरलेला असतो, किंवा आता समजा मी फॉर्म भरला तर मी सांगणार 2-4 पोलीस भरतीचा फॉर्म भर. त्याला काय नका काय येत नका नसताना, कुठं काय नसताना, फक्त भरतीला यायचं म्हणून यायचं. असे विद्यार्थी आल्यामुळे बरेच विद्यार्थी आपल्याला वाटतं की फार कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. पण तुम्हाला सांगत आहे की ह्या विद्यार्थ्यांना काही देखील येत नसतं. आपण जर ग्राउंडमध्ये प्रत्यक्षात बघितलं असेल तर 400 मीटरचा ग्राउंड अर्धाच राऊंड मारत विद्यार्थी दमलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की जास्तीत गर्दी असली की भिवून जायचं नाही किंवा काय व्हायचं नाही, की आपण स्वतः किती तयारी आहे त्याचं बघायचं. आणि तिथं काही शर्यत स्वतःशी आहे, तिथं कुणाची शर्यत नाही, कुणाशी जिंकायचं नाही. फक्त स्वतः टायमिंगमध्ये जाणे, टायमिंगमध्ये रनिंग करणे, 100 मीटर गोळाफेक, आउट ऑफ मारणे, ह्याच्यावरच आपलं लक्ष असणे गरजेचं आहे. कारण की बरेच विद्यार्थ्याचा विषय काय होतो, मी बऱ्याच जणांचं ऐकले की सर आम्ही भरतीला गेलो, एवढे विद्यार्थी बघून आम्हाला फार ही वाटलं, भीती वाटली काय. पण तिथं एकमेव प्रत्येक विद्यार्थी आहे ती स्वतःसाठी आलेला आहे. इतर कुणाची म्हणजे तिथं काय आपली शर्यत लावली म्हणजे काय मग ह्या विद्यार्थ्याच्या पुढे जायचं असं नाही विद्यार्थी. कारण ते तुम्हाला फक्त टायमिंगमध्ये पूर्ण करायचं आहे, किंवा तुम्ही जर तुम्ही डोळा झाकून जर पळला तरी आणि टायमिंगमध्ये जर गेला तर तुमचं 100% सिलेक्शन होऊन जाते. फक्त मनामध्ये बऱ्याच जणांच्या भीती राहते की एवढे विद्यार्थी आहेत, एवढ्या विद्यार्थी आपला कधी मेळ लागायचा. असली जर मनात भीती बाळगली तर तुम्ही 100% ह्याच्यामध्ये तुमचं काम होत नसतं. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की जर असल्या गोष्टीचा आपल्याला बळी पाडायचा नसेल तर फक्त तुम्ही स्वतःची तयारी करणे गरजेचं आहे, आत्मविश्वास बाळगणे गरजेचं आहे. याच्यामुळे तुम्हाला नवीन पोलीस भरतीमध्ये एकदम सोपं जाणार आहे. कारण की आता तुम्हाला सांगत आहे की कॉम्पिटिशन जरा मिडियम झालेली आहे आणि
बरेच विद्यार्थी पोलीस होऊन गेले, आता फक्त राहिलेले आपणच. आता आपल्याला कशा प्रकारे तयारी करायची देखील तुम्ही आत्मसात केली पाहिजे. जर तुम्ही कुठल्याही ठिकाणून व्हिडिओ बघत असाल, कुठल्याही ठिकाणी पोलीस भरतीची अकॅडमी वगैरे ग्राउंड करत असाल, तिथं जाईल तिथं प्रामाणिकपणे करायचं, 100% ग्राउंडला योगदान देऊन करायचं. जाहिरात उद्या निघेल, कधी निघेल, कधी देखील निघेल ह्याची चिंता करायची नाही. फक्त आपण 100% ग्राउंडची तयारी करायची. रोजच्या रोज टायमिंगचे काउंट करायचा, किती आपला टायमिंग निघतो, त्यानंतर उद्या किती निघेल, आज किती निघेल, अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला, अशा प्रकारे जर तुम्ही कॉम्पिटिशन स्वतःशी केलं, तर तुम्ही 100% ह्याच्यामध्ये पोलीस सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला मेरिट काय लागेल आणि काय भानगड काय बघायची गरज नाही. तुम्ही ओपनमध्ये जर फॉर्म भरा तर तुम्ही 100% ह्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्शन होणार. फक्त तुम्ही रोजच्या रोज टायमिंग काउंट केला आणि रोजच्या रोज तुमचा परफेक्ट जर टायमिंग आला तर पोलीस भरतीमध्ये तुम्हाला 100% यश मिळणार, म्हणजे यश मिळणार. त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आता अपडेट देखील देत राहणार आहे. पूर्णपणे पोलीस भरती प्रोसेस होईपर्यंत आपले अपडेट येत राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.